हे बघा, हे एवढं सामान आहे आपल्याकडे, यातूनच मखर बनवायचं. ओके, हां. चल तयारीने नग. हो. मला असं वाटतंय कटिंग पासून सुरुवात करूया. हा तेच कळतंय बघ. काय असं काय कापतोयस? वेळ आहेस का? मग कसं करतात? मी करतोय ना, तुझं काय चाललंय? थांब जरा. अरे तू त्याला मधून कापतोय. मग दोघांना जमत नसेल तर आणा इकडे, मी मी करत होतो ना, काय एक मिनिट, काय चाललंय तुमचं? इकडे द्या, मी दाखवते डिझाईन कशी करायची ते. द्या इकडं. हे बघा, इथून पण फोल्ड करायचं का? बरोबर. हे बघा, या असं करून घ्यायचं. घ्या. ठीक आहे, आता पारुनी सांगितलंय तसंच करूया. ओके, हेच डिझाईन फायनल आता. येस, एक्झॅक्टली. अरे वा, तुमची सगळी तयारी झाली पण. कुठं काय आत्ता सुरू केलं? मंदा मावशी, हो या की, बसा की तुम्ही बी. अगं नको, आबासाहेब आहेत खोलीत आणि त्यांची जेवणाची पण वेळ झाली ना, मला स्वयंपाकाचं बघायला लागेल. हे बघा, तुम्ही नका काळजी करू, मी बघते स्वयंपाकाचं. तुम्ही ना या समद्यांवर लक्ष ठेवा, नाही तर कामं राहतील बाजूला ना, भांडण करत बसतील. ऐका, इथं बघा, समद पटापट आवरून ठेवा, मी स्वयंपाकाचं बघते. आलेच. पहिल्याच हे घेतलं होतं ना. अरे हा पण देवा, हे काय चाललंय तुमचं? माझा समजा स्वयंपाक झाला तरी तुम्ही कापतच बसलात अजून. अगं तुझा नवरा आणि दीर काही कामाचे नाहीत बघ. मखर बनवावं ना ते आबासाहेबांनीच. आबासाहेबांचं मखराची चर्चा सगळ्या गावात व्हायची. या गावातलेच नाही तर आजूबाजूच्या गावातले लोक पण यायचे आपला गणपती बघायला. मी काय म्हणते, आपण आबासाहेबांनाच मखर बनवायला सांगितला तर? महिने म्हणजे आता आबासाहेबांनी गणपतीचा उत्सव साजरा करायची परवानगी दिली, हीच मोठी गोष्ट आहे ना. असं नको व्हायला की आपण मखर बनवायला सांगायला जायचो आणि ते गणपतीचा उत्सव साजरा करायला नकार द्यायचे. त्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने करूया. उगाच आबासाहेब चिडतील असं काही करायला नको. तुम्ही थांबता का जरा? मी जाऊन बोलते आबासाहेबांशी. अरे पार्वती, पार्वती ऐक, कशाला गेली? नको म्हटलं तर ऐकतच नाही. आता आबासाहेब ओरडणार आणि येणार हे तोंड पाडून. आवरा आता हे सगळं. आता काय गणेशोत्सव होत नाही इथं. त्या मी घडी करून ठेवते. तुम्ही जेवणाआधीची गोळी घेतली आबा? माफ करा, ते प्रिया मॅडमचं ऐकून मला बी तुम्हाला आबा बोलावंसं वाटलं, पण मी यापुढे नाही बोलणार. एक सांगू, तुमच्याकडे बघितलं ना की मला माझ्या बाची आठवण येते. आठवण कशाला यायला हवी? आहे की बाप तुझा जवळच, खुशाल म्हणावा. आता या तुझ्या आबाकडे तू कधीही काहीही मागू शकतेस. खरंच?
आबा आबा ते बाहेर ना समजे मकर बनवतायत आणि कुणाला काय बी कळना झालंय बघा. आणि आम्ही ऐकले की तुम्हाला लई भारी मकर बनवता येतो. तुम्ही कराल का आमची मदत? बहुतेक माती खाल्ली मी. आता आबासाहेब भडकले तर सण साजरा नाही होणार. बाजूला हो. खूप वर्ष झाली आबासाहेबांनी स्वतःला सगळ्या उत्सवापासून लांब ठेवले आणि आता ही पारू चुकीचा हट्ट घेऊन गेलीये. आबासाहेब चिडले ना तर तुम्हाला सगळ्यांना घरातनं बाहेर हाकलून देते. मी मखर बनवतो असं कोणी सांगितलं? इतक्या वर्षात आबासाहेब कधीच रागवले नव्हते माझ्यावर, पण आता ह्या पार्वतीमुळे मला ओरडा घ्यावा लागणार. काय विचारतोय? कोणी सांगितलं? सांगा पटकन. माफ करा आबासाहेब, मीच सांगत होते या मुलांना. अहो मग त्यांना तुम्ही हे का नाही सांगितलं की चांगलं मखर बनवायचं असेल तर ते डिंक लावून चांगलं होत नाही, त्याच्यासाठी खळ बनवावी लागते. मला असं दिसतंय की माझ्या सूचनांशिवाय काही तुमचं मखर बनेल असं वाटत नाही. मी सांगतो तुम्हाला, बसा. जा बंदाताई, खळ बनवून आणा. प्रियाची आई मला नेहमी खळ बनवून द्यायची आणि मग मी आरास बनवायचो. तर इथून पुढे सुद्धा दरवर्षी बनवणार. तुम्ही सगळ्यांनी शिकून घ्या. आबा हं? जेवून घ्या चला. आता नाही, मखर झालं की जेवायचं. हे बघा आबा, आधी जेवून घ्या, नंतर कामं करायची. आधी जेवून घ्या. धरा. अगं एवढं होऊ दे, त्याच्यानंतर जेवू आपण. करा. अगं सांगितलं ना तुला, जरा हे झाल्यानंतर आपण जेवूया की. तुम्ही ऐकणार नाही ना माझं? करा. हट्टी आहे सगळी तिच्यासारखी.
काय झालं आबा? तुम्हाला म्हणजे मी हट्ट केला तर आवडलं नाही का? तसं नाही ग, एक घास खाल्ल्यावर लक्षात आलं खरंच खूप भूक लागली होती. पण या लोकांनी मला कामाला लावलं. हे बघ, मखर छान होत आलंय. उद्या पूजेला आदिनाथ, होय आबासाहेब, आणि पार्वती बसतील. काय? चालतंय. म्हणजे वर्षानुवर्ष या घरामध्ये नेहमी जोडप्यानं पूजा केली जाते. प्रियाची आई होती तोपर्यंत ती असायची. तिच्यानंतर मग नातेवाईकांमधल्या जोडप्यांना मी बोलवायचो. पण आता या घरात एक जोडपं आहे जे खूप गोड आहे, छान आहे. त्यामुळे उद्याच्या पूजेला ते जोडपंच गणपती बाप्पाची पूजा करेल. हे बघ पार्वती, उद्या सकाळी लवकर उठून नवऱ्याला चांगली मालिश कर आणि त्याला आंघोळ घाल. लाजू नकोस, ही परंपरा आहे या घरची. मालिश वैका, चला चला, आवरा पटापट, तुम्हाला पण जेवायचंय ना, मग चला. प्रीतम सॉरी 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 लागलं का तुम्हाला? मला वाटलं. रीता मॅडम, काय मी तुमच्यावर प्रेम केलं म्हणून शिक्षा देत आहे का? नाही 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 प्रीतम सर. काय तसं नाहीये. तुम्हाला ना खऱ्या प्रेमाची किंमतच नाहीये. सॉरी सॉरी सॉरी. आहे ना, मला खऱ्या प्रेमाची किंमत आहे. खरंच सॉरी. काय सॉरी बिरे नको आहे तुमचं मला आता. मग मग काय करू मी उठाभाषा काढू का? ठीक आहे. मॅडम काय करता? हे बघा, एका अटीवर मी तुम्हाला माफ करेन. काय उद्या तुम्ही पण मला मालिश करत आंघोळ घालायची. काय वेडे आहात का तुम्ही प्रीतम सर? आबासाहेबांना कळलं ना तर मी तर तुमचा हात फक्त पिरगाळलाय, ते फ्रॅक्चर्स करून टाकतील. काय बोलताय तुम्ही? प्रिया मॅडम, सर पे कफन बांध के निकला. आणि बघितलं तर बघू दे ना सासरे बुवांनी, त्यांना पण कळेल तुमचं किती प्रेम आहे ते माझ्यावर. नाहीये, माझं काही प्रेम बिम नाहीये तुमच्यावर. ते उद्या कळेल ना. हे उद्या जर तुम्ही मला मालिश करून अंघोळ घातली तर मी समजेन की तुमच्यात हिंमत आहे हे प्रेम निभावून देण्याची. काय वेडी पण आहे. हो, मी वेडा झालोय. तुमच्या प्रेमात वेडा झालोय मी. आणि आता जर या वेळेला नीट वागावं अशी तुमची इच्छा असेल, मी सांगतोय ते करा आणि तुमचं प्रेम सिद्ध करा. मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. मालिश, दिट्टे सर, हा काय चाललंय तुमचं? हे अजून आवरलं नाही तुम्ही? काय नाही, ते अंथरुणाच्या घड्या घालतोय. त्याच्यानंतर शेतात जायचंय, खूप काम आहेत आज मला. पारू अजिबात डिस्टर्ब करू नको. एक मिनिट. आज कुठं बी जायचं नाही का? हे बघा, मंदा मावशी 2 वेळा हाका मारून गेल्यात तुम्हाला. आबासाहेब बी वाट बघतायत तुमची. ती कापड काढा, मला मालिश करायची आहे. तू कशाला? नाही मला पारू अजिबात मालिश करायची नाहीये आणि मी तुझ्यासमोर कपडे वगैरे अजिबात काढणार नाही. ओके?
असं काय करताय? प्रथा असते ती. अरे बायको आहे ती तुझी, तिच्या समोर कपडे काढायला काय लाजतोस? चला आवर लवकर, मालिश करू दे तिला. हे बघा मंदा त्या मला मालिश करायची गरज नाहीये. अरे आवर लवकर, मालिश करू दे तिला. नंतर तिला आंघोळ पण घालायची तुला. आंघोळ मी नाही, मालिश करायचीच नाही आणि आंघोळ तर नाहीच नाही. मी मी माझी आंघोळ कर. हा असं ऐकणार नाही. पार्वती तू हो पुढं आणि काढ त्याचा शर्ट. काय कशाला? मी बघते काय करतो. नाही 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 पार्वती, मी तुला आत्ता सांगू का? नाही 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 अजिबात नाही. नाही, please, ओके 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 मी काढणार कपडे. कपडे काढायचे, मालिश करायचे, सनमपदेश करायचे दिवस आहे. तिकडे बघा. हा आता कसं? पार्वती घेऊन ये त्याला लवकर. वय मावशी. कुठं घेऊन ये? काय घेऊन ये? पारू, मी तुला आत्ताच सांगतो, मी मालिश वगैरे करणार नाहीये. आणि हा. चला चला, छान मस्त तेल मस्त चोळून मालिश करून देते. काय तेल लावून चोळून? पारू हे बघा तू. प्रिया मॅडम, काय झालं? तुम्ही अशा उदास का आहात? फारू अगं, प्रीतम सरांना मालिश करून हवी. तूच सांग आता कशी करणार आहे मी मालिश? कोणी बघितलं तर? अरे काय खेळ सुरू आहे यार. ज्याला मालिश करायची इच्छा आहे त्याची तर मालिश केली जात नाहीये, माझ्यावर बळजबरी केली जाते. हो, तुम्ही थांबता का जरा? तुम्ही मध्ये कशा पायी बोलताय? आधी प्रिया मॅडमचा प्रश्न सोडवूया. पारू, तू का मला प्रॉब्लेम मध्ये टाकलायस? तू आबासाहेबांना नाही म्हणायला पाहिजे होतं ना. नाही म्हणून चालणार मग तर? हो, काहीतरी कारण द्यायचं होतं. असं कसं बोलला तुम्ही? आदित्य सर थांबा ना थोडं. आधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, मग बघूया. तुम्ही नंतर भांडा ना. बरं बरं ठीक आहे. प्रीतम सरांची इच्छा आहे ना, मग होईल त्यांची तेल मालिश. प्रीतमची इच्छा पूर्ण होणार नाहीये. तुम्ही गप्पा का जरा? हे बघा, तुम्ही ना आम्हाला चॅलेंज देऊ नका. हराल तुम्हीच. हर मी होय, थांबा जरा. काय बोलतोय? काय एक 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 मिनिट, काय बोलतोय? प्रिया प्रिया ऐक माझं, तिचं अजिबात ऐकू नको, ओके? तिने ऑलरेडी मला प्रॉब्लेम मध्ये टाकलंय. आम्ही मालिश करणार आहोत, तुम्ही दोघे भाऊ तयार राहा. चल ग बाळ, चला. प्रिया पारू, मी मालिश सॉरी सॉरी, मी जातो, तुम्ही आठवा. हा, इकडे इकडे ए बैला, इकडे पाठ घासून दे. मी दुसरं कोण आहे इकडं? नाही, दुसरं तर कोणी नाहीये. म्हणजे मीच. खरंच मी नाही 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 नाही, घासतो 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 डोक्यात नाही घालत आहे. याने पाठ घास. घासतो. हा घे. अरे थांब की, पाणी घेऊ दे की. अहो हा घास. हा डावीकडे, खाली खाली. इकडे इकडे. हा हा. अरे काय घासतो तू? हा, काय झालं? मर्दासारखा मर्द तू, जरा जोर लाव की. हो हो, लावतो लावतो. हा, थांब. इकडे दगड. हे घ्या. जा चल. दादासाहेब झाली आंघोळ? हा झाली. नंदी, हा, हे पाणी ओत आणि दुसरं पाणी घे. हो. अजून कसे आले नाहीत हे? आदिनाथ, पार्वती. हौदनी चला म्हण. अरे देवा, ह्यानं परत शर्ट घातला. काढ बघू पडदिशी आणि बस इकडं. म्हणते त्या मी काय म्हणतोय, मालिश वगैरे करायची गरज नाही, मी आंघोळ करून घेतो. काढतोस का हिला सांगू? नाही 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 नाही, मी काढतो.
मावशी ते तेल लावायला हा आहे बघ वाटेत. आहे ना? हा